मैत्रिणींना आणि प्रेक्षकांना नमस्कार. स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनलमध्ये नातं मैत्रीचं. फुल एपिसोड पाहण्यासाठी आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला तर लाईकही करा. तर चला मग सुरू करू घरोघरी मातीच्या चुली. तर जानकी ऋषिकेशला सांगते की मला सायलीचा फोन आला होता, तेव्हा तिने मला सांगितलं की तिला तिच्या गाडीच्या डिक्कीमध्ये एक मेसेज सापडला. मी नाना रणदिवे, मला मदत करा. आणि नानांना शोधायला आम्ही पनवेलला चालू. ऋषिकेश म्हणतो, काय सांगतेस? याचा अर्थ आपले नाना? आणि जानकी म्हणते, हो, आपले नाना जिवंत आहेत. सौमित्र विचारतो, मला सांगा तुम्ही पनवेलला एक्झॅक्टली आता कुठे आहात? जानकी म्हणते, सायलीने पनवेलमध्ये काही वेळापुरती गाडी पार्क केली होती, ते लोकेशन तिने पाठवले आम्हाला, आम्ही तिथेच जातोय चौकशी करायला. आणि ऋषिकेश म्हणतो, जानकी मला तुमचा पत्ता पाठव, मी आता लगेच निघतो. आणि सौमित्र म्हणतो, नाही दादा, तू जाऊ शकत नाहीस. ऋषिकेश म्हणतो, अरे सौमित्र, त्या दोघीच आहेत तिथे, आपण तिथे जायला हवंय. आणि आता बघ ना, तिथे त्या दोघीच आहेत. आणि सौमित्र म्हणतो, दादा मला माहिती, पण तू नाही जाऊ शकत. तुला आठवतंय का, पोलिसांनी सांगितले जोपर्यंत केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत तू गावाबाहेर जाऊ शकत नाहीस. आणि जानकी म्हणते, ऋषिकेश तुम्ही हट्ट का करताय? सौमित्र भाऊजी म्हणतायत ना ते ऐका ना. आणि अगोदरच तुम्ही जेलमधून पळालात, त्यामुळे प्रॉब्लेम झालेत. आपण कायदा पाळू प्लीज. आणि अवंतिका म्हणते, हो दादा, वहिनी बरोबर बोलतायत, तुम्ही प्लीज घरीच थांबा, आम्ही आहोत ना, आम्ही नीट बघू आणि प्रत्येक गोष्टीचं अपडेट करत राहू, डोंट वरी. आणि ऋषिकेश म्हणतो, ठीक आहे, तुम्ही तुमचं लाईव्ह लोकेशन पाठवून ठेवा. आणि जानकी म्हणते, लाईव्ह लोकेशन कशासाठी? नाही ऋषिकेश, मी तुम्हाला लाईव्ह लोकेशन पाठवणार नाही. आणि ऋषिकेश म्हणतो, जानकी हे बघ, मी येत नाही तिकडे, तुमचं लाईव्ह लोकेशन आम्हाला भेटलं म्हणजे आम्हाला काळजी वाटणार नाही, आम्ही उगाच घरामध्ये बसून काळजी करत बसणार नाही. आणि अवंतिका म्हणते, ठीक आहे दादा, आम्ही तुम्हाला लाईव्ह लोकेशन पाठवून देतो. जानकी म्हणते, ठीक आहे, तुम्ही दोघंही आमची काळजी करत बसू नका, आम्ही दोघेही सुखरूप आहोत आणि काही लागलंच तर आम्ही पोलिसांची मदत घेऊ, जे काय होईल ते अपडेट करत राहू. तुम्हा दोघांनाही ठीक म्हणून त्या बाग म्हणून फोन ठेवून देतात. आणि सौमित्र, दादा मला कळत नाहीये, नानाला किडनॅप करून पनवेलला कोणी नेलं असेल? आणि ऋषिकेश म्हणतो, एक व्यक्ती आहे सौमित्र. आणि सौमित्र म्हणतो, कोण? सयाजीराव? ऋषिकेश म्हणतो, नाही, महिपत शिकरे, त्याचा हात असू शकतो यामध्ये. सौमित्र म्हणतो, महिपत? आणि महिपत म्हणजे जे मधुभाऊच्या मागे लागले होते ते, त्यांनी घरी आपल्या माणसं पाठवली होती ते नानांना का किडनॅप करतील? त्यांनी नानाचं काय बिघडवलंय? आणि ऋषिकेश म्हणतो, नाही, नानांनी काही बिघडवलं नसेल, पण त्यांचं मला एक डाऊट आहे सौमित्र, सयाजी आणि महिपत यांच्यामध्ये काहीतरी नातं असू शकतं, कदाचित ते दोघे एकमेकांचे मित्र असू शकतात. आणि सौमित्र म्हणतो, हा डाऊट जर खरा ठरला तर खूप गोष्टी सोप्या होतील दादा. आणि खरंच असं काही आहे का हे आपल्याला शोधावं लागेल. आणि जर का तसं असेल ना, तर आपण जानकी वहिनी आणि अवंतिकाची मदत करू शकतो. आणि इकडे ऐश्वर्या तिच्या रूममध्ये मोठ्या टेन्शनमध्ये असते, कानाला फोन असतो आणि स्वतःशीच बोलत असते, अहो डॅडा, फोन उचला ना, तुम्ही कोणाशी बोलताय, किती फोन बिजी आहे यांचा. एकतर ती जानकी CID करून त्या म्हाताऱ्याला शोधायला निघाली आहे, तो म्हातारा जर का तिला सापडला तर आणि त्याला घरी घेऊन आली तर झालं माझं तर रामनाम सत्य कन्फर्म आहे. काय करू मी? एकतर मी त्या जानकीच्या आधी पनवेलला पोहोचू शकणार नाही, काय करू? आणि इकडे पनवेल 20 किलोमीटर राहिलेलं असतं. आणि ऐश्वर्या म्हणते, चला एकदा डबल डॅडाला फोन लावून पाहते. आणि सयाजीराव फोनवर बोलत असतो, तो म्हणतो, करतो ना मी, तुम्ही कशा पाहिजे? आणि स्क्रीनवर ऐश्वर्याचा नंबर फ्लॅश होत असतो. आणि सयाजी म्हणतो, मी तुम्हाला थोड्या वेळाने कॉल करतो. आणि ऐश्वर्याचा फोन उचलतो आणि म्हणतो, काय ग, किती कॉल करतेस? माझा खूप महत्त्वाचा फोन चालू होता ना. ऐश्वर्यामध्ये, डॅडा तुमचा महत्त्वाचा फोन ठेवा बाजूला, इथे माझी वाट लागली आहे आणि माझं महत्त्वाचं काम आहे, ते आधी पूर्ण करा. सयाजी म्हणतो, ए बाबा, आता तुझ्याशी बोलायला मला वेळ नाही, मला महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जायचं आहे. आणि ऐश्वर्या म्हणते, कुठे सटकताय? हां, कुठेही जायचं नाही आहे, माझं जे काम अडलंय ना ते करा आणि मग तुम्हाला कुठे जायचं तिकडे जा. सयाजी म्हणतो, हां बोल पटापट, काय झाले? आणि ऐश्वर्या म्हणते, डॅडा, अहो त्या जानकीला कळलंय की तो म्हातारा पनवेलमध्ये आहे. आणि सयाजी म्हणतो, तिला कसं कळलं? ऐश्वर्या म्हणते, मला काय माहिती तिला कसं कळलं डॅडा, सॉरी, मी तिला विचारायला हवं होतं. जानकी, तुला कसं कळलं म्हातारा पनवेलमध्ये आहे? हां, अहो तिला कसं कळलं, काय कळलं हे महत्त्वाचं नाही आहे डॅडा. ती जानकी अवंतिकाला घेऊन गेली पनवेलला नानाला शोधायला. तो म्हातारा जर तिला गोडाऊनमध्ये सापडला ना, मग आपला खेळ खाल्लास, मग जाणार आपण 12च्या भावात. सयाजी म्हणतो, हां ठीक आहे, मी एक काम करतो, पनवेलमध्ये नाकाबंदी लावून टाकतो, म्हणजे वरती गाडी यायला नको, आणि गाडी आलीच तरी तिच्या पुढे 3-4 ट्रक लावून टाकतो, म्हणजे ती गोडाऊनपर्यंत पोचूच शकणार नाही. आणि ऐश्वर्या म्हणते, एवढंच कशाला? एक काम करा ना, भारत बंद करा, कर्फ्यू लावा, आर्मीची गाडी पाठवा. हो डॅडा, तिला अडवून काय होणार आहे? त्या म्हाताऱ्याला त्या गोडाऊनमधून हलवा, म्हणजे कसं ती इम्पॉर्टंट आहे,
आणि सयाजी म्हणतो हां ठीक आहे मी बघतो काय करायचं ते. आणि ऐश्वर्या म्हणते प्लीज डॅडा प्लीज. आणि ती फोन ठेवते आणि सुटकेचा श्वास घेते आणि स्वतःशीच बोलत राहते. म्हणते चला डॅडाला सांगितले म्हणजे माझं काम झालं. एक टेन्शन गेलं. आता मी जानकी जरी गोडाऊनमध्ये पोहोचले तरी तो म्हातारा काही तिला सापडणार नाही. आणि मग स्वतःशी म्हणते हो बाई ऐश्वर्या थांब, लगेच खुश होऊ नकोस. तसंही आजकाल काही तुझे बरेच दिवस चालले नाहीत, आशा तुझ्या मनासारखं होत नाही. तरी ती जानकी पोहोचायच्या आधी त्या म्हाताऱ्याला डॅडाने हलवावं म्हणजे झालं. आणि इकडे रूममध्ये सौमित्र लॅपटॉपवर काहीतरी सर्च करत बसलेला असतो आणि ऋषिकेश रूममध्ये चक्रा मारत असतो. आणि ऋषिकेश सौमित्रला म्हणतो सौमित्र जरा पटकन बघ ना, आपल्याकडे वेळ नाही. आणि सौमित्र म्हणतो हो दादा एक मिनिट. आणि दादा सापडले हे बघ. आणि मॉनिटरवर महिपतचा फोटो असतो आणि हेडलाईन असते पनवेलमध्ये होतोय नवा प्रकल्प. आणि ऋषिकेश हा आहे का महिपत शिकरे. आणि सौमित्र म्हणतो हो दादा, त्या दोघांनी मिळून एका मोठ्या जमिनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती. आणि सौमित्र सयाजीचा फोटो दाखवतो आणि म्हणतो मुळशी न्यूजपेपरमध्ये सुद्धा ही बातमी आली होती. आणि ऋषिकेश हेडलाईन वाचतो जुने मित्र झालेत बिझनेस पार्टनर, सयाजी विखे पाटील आणि महिपत यांची महायुती. आणि ऋषिकेश सौमित्र म्हणतो आपल्याला प्रश्न पडला होता की गुंड मधुभावपर्यंत कसे पोहोचले. मधुभाव आपल्या आउटहाऊसमध्ये आहेत हे ऐश्वर्याला माहिती होतं. ऋषिकेश म्हणतो तिने ही माहिती सयाजीरावापर्यंत पोहोचली असणार आहे आणि सयाजीरावाने ते गुंड मधुभावाला धरायला पाठवले असणार आहेत. नाहीतर महिपत स्वतः सयाजीरावाचा मधुभावाशी काय संबंध आहे. आणि सौमित्र म्हणतो करेक्ट आहे दादा तुझं. मग त्यांनी नानांना कुठं लपवलं असणार आहे. ऋषिकेश म्हणतो सौमित्र जर सयाजीराव महिपतला मदत करू शकतात तर महिपत पण सयाजीरावाला मदत करू शकतात की. बघ ना, नाना सापडू नाहीत म्हणून महिपतच्या मदतीने पनवेलला नेलं असणार आहे. आणि सौमित्र जानकी वहिनी पण तिथेच पनवेलमध्ये आहेत, त्यांना एक्झॅक्टली लोकेशन कसं सापडणार. आणि जानकीची गाडी पनवेलमध्ये पोहोचलेली असते आणि अवंतिका लोकेशन इथेच सेंड होतं. 1 मिनिट गाडी थांबवा दादा. आणि गाडी बाजूला घेऊन दोघी गाडीमधून उतरतात. आणि ऋषिकेश म्हणतो सौमित्र तुला अवंतिकाने लाईव्ह लोकेशन पाठवले बरोबर ना. तो म्हणतो हो. ऋषिकेश म्हणतो एक काम कर, लोकेशनच्या आजूबाजूला महिपतच्या नावावर कुठली जागा आहे का ते एकदा सर्च कर. आणि जर महिपतच्या मालकीची जागा तिथे कुठे असेल ना तर मला खात्री आहे की नानासुद्धा तिथेच कुठेतरी असतील. सौमित्र म्हणतो दादा तू सॉलिड आहेस, 1 मिनिट मी लगेच चेक करतो. आणि म्हणतो जानकी वहिनीच्या लोकेशनपासून 20 मिनिटाच्या अंतरावर एक गोडाऊन आहे. ऋषिकेश वाचतो महिपत शिकरे गोडाऊन अँड फॅक्टरी. सौमित्र एकदम जुनं गोडाऊन दिसते, पनवेलच्या एकदम कोपऱ्यात आहे. आणि ऋषिकेश म्हणतो याचा अर्थ नानांना त्याने त्याच गोडाऊनमध्ये लपवलं असणार आहे. आणि इकडे जानकी अवंतिका नानांना शोधत असतात. आणि अवंतिका म्हणते वहिनी हा तर फक्त रस्ताच दिसतो, इथे कुठं शोधणार आहोत आपण. आणि जानकी म्हणते हो पण त्या पार्किंग नंतर हा एकच रस्ता आहे. अवंतिका जर नाना इथे कुठे असतील ना, कुणी ना कुणीतरी नानांना बघितलं असेल. तुझ्याकडे फोटो आहे ना नानाचा, आपण लोकांना दाखवून शोधू शकतो. आणि त्या रस्त्यावर फोटो दाखवून विचारपूस करत असतात, पण तिथे नानाला कोणीच पाहिलेलं नसतं. आणि ऋषिकेश त्याचा फोन येतो आणि विचारतो नानांचा काही पत्ता लागला का. जानकी म्हणते अजून नाही ऋषिकेश, आम्ही सगळीकडे शोधतोय, चौकशी करतोय, पण नानांना कोणीच पाहिलेलं नाही आहे. आणि अवंतिका म्हणते इतक्या लांब आलोय ना आता, काही ना काहीतरी शोधूनच काढू. आणि सौमित्र अवंतिकाला म्हणतो आम्ही पण काहीतरी शोधून काढले. आणि अवंतिका विचारते काय शोधले. ऋषिकेश म्हणतो तुम्ही जे लाईव्ह लोकेशन पाठवले ना त्या लोकेशनपासून 20 किलोमीटर अंतरावर महिपतचं एक गोडाऊन आहे आणि माझी खात्री आहे नाना तिथेच असतील. आणि दोघी पण उत्सुक होतात. आणि अवंतिका म्हणते सौम्य मला ते लोकेशन पाठव ना प्लीज. आणि लगेच लोकेशन येतं. आणि अवंतिका म्हणते सौम्य आम्हाला लोकेशन मिळाले, आम्ही पटकन जाऊन बघून येतो. आणि ऋषिकेश म्हणतो जानकी हे बघ, जे काही करायला ते सांभाळून करा. तिथं ते गोडाऊनमध्ये किती माणसं असतील, किती गुंड असतील हे आपल्याला माहीत नाही आहे. काही भलतं असेल तर होऊन बसेल, असं काही करू नका. आणि तुम्हाला काही वाटलं तर माघार घ्या, पोलिसांची मदत घ्या, त्यांना कळवा. हे बघा तुम्हाला किंवा अवंतिकाच्या जीवाला धोका होईल असं काही करू नकोस. आणि जानकी म्हणते तुम्ही काळजी करू नका, आम्ही आहोत एकमेकीसोबत. हे प्रकरण काय आहे ना हे आम्ही लवकरच शोधून काढू. आणि इकडे ऐश्वर्या रूममध्ये चक्रा मारत असते आणि सारंग येऊन उभा असतो, तरी तिचं लक्ष त्याच्याकडे जात नाही. आणि सारंग म्हणतो ऐश्वर्या काय झालंय, तुम्ही इतक्या टेन्शनमध्ये का आहात, सगळं ठीक आहे ना. आणि ऐश्वर्या म्हणते हो ठीक आहे सगळं, काय झालंय. आणि सारंग म्हणतो तसं नाही, अशा फेऱ्या मारतायत, मी आलोय तरी तुमचं लक्ष गेलं नाही. ऐश्वर्या म्हणते नाही फेऱ्या नाही मारत आहे, जस्ट मी वॉक करत होते, सकाळी जॉगिंगला गेले नाही ना म्हणून. आणि सारंग म्हणतो ऐश्वर्या एक विचारू का तुम्हाला. नाही म्हणजे बघा हे मला असं वाटतंय, खाली जानकी वहिनी म्हणाली नाना जिवंत आहेत, पनवेलमध्ये आहेत, त्याच क्षणापासून तुम्ही मला टेन्शनमध्ये दिसताय. ऐश्वर्या म्हणते मी आणि टेन्शनमध्ये काहीतरी काय बोलताय हे.
मला टेन्शन काय येईल? सारंग विचारतो. मला सांगा तुम्ही खालून वर का निघून आलात? बरं, वर आल्यावर सुद्धा दबक्या आवाजात फोनवर कोणाला तरी बोलत होतात. कोणाला बोलत होतात? ऐश्वर्या म्हणते, घरात एक ऑलरेडी CID आहे. आता तुम्हाला पण CID गिरी करायची आहे का? जर का तुम्हाला असं म्हणालात कोणाला दबक्या आवाजात बोलत होते तर तुम्हाला असं कसं कळलं? मी काय तुम्ही दाराला कान लावून ऐकत होता का? तुम्ही माझ्यावर वॉच ठेवण्यापेक्षा घरात काय चाललंय ना त्याच्याकडे लक्ष द्या. सारंग म्हणतो, तुम्ही रागवू नका ना, मला समजून घ्या. मी काय मुद्दाम करत नाहीये. मला तुम्ही म्हणालात ना आपण दोघांची एक टीम आहे की नाही? मग मला सांगा. मला वाटलं मनापासून की आपण विचारायला पाहिजे की मला माहीत नाही. असं तर काही नाही आहे ना? आणि ऐश्वर्या म्हणते, असं काही नाही आहे सारंग. अहो, मी तुमच्यापासून काहीच लपवत नाही. हे डिपार्टमेंट जानकीच आहे. बघा ना, ती मगाशी काय म्हणाली, नाना पनवेलमध्ये आहेत. पण जेव्हा तिला विचारलं कोणी सांगितलं तर तिनं त्या व्यक्तीचं नाव सांगितलं नाही. आणि सारंगला आठवतं आणि ऐश्वर्याला म्हणते, हां, ती छक्के-पंजे खेळते आपल्यासोबत. ती काय नानाला शोधायला वगैरे गेली नसेल. तिच्या खुनी नवऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि सारंग म्हणतो, ती पनवेलमध्ये कशासाठी गेली आहे मग? आणि ऐश्वर्या म्हणते, नाही गेली ती पनवेलमध्ये. ती अवंतिकाला घेऊन मुळशीचा मस्त राऊंड मारून येईल आणि म्हणेल की मला का नाही पनवेलमध्ये ते नाना सापडलेच नाहीत. आणि जानकीची ॲक्टिंग करत म्हणते, मी नानाला शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण आम्हाला ते सापडलेच नाही. लिहून घ्या तुम्ही माझ्याकडून. असंच बोलणार ती. आणि सारंग विचारतो, पण तिला असं करून काय मिळणार आहे? आणि ऐश्वर्या म्हणते, मान. बघा ना, इथं आल्यापासून तिची किती धडपड सुरू आहे. घराला सांभाळते, आईची बिघडलेली तब्येत सांभाळते, नवऱ्याची काळजी घेते, त्याला जेलात पुरून पोळी भरवते, नानांचा शोध, एवढं सगळं करते. आणि सगळ्यांना वाटतं वा काय बाई सॉलिड आहे, हिला तर सल्यूट केला पाहिजे. तुम्हाला पण असंच वाटतंय ना? सारंग म्हणतो, नाही नाही, मला अजिबात तसं काही वाटत नाही. आणि इकडे जानकी आणि अवंतिका दोघी लोकेशन बघत असतात. आणि अवंतिका म्हणते, इथं तर कुठंच काही नाही, आपण पुढे जाऊन बघूयात का? आणि दोघी जायला निघतात. तोच जानकीची नजर गेटवर पडते आणि आतमध्ये नाना बांधलेले असतात. आणि जानकी गेटवर थापा मारते. पण नानाच्या तोंडाला पट्टे बांधलेले असल्यामुळे नाना आवाज देऊ शकत नाहीत. आणि मनातल्या म्हणतात, जानकी मला वाचव, मध्ये ये. आणि जानकी म्हणते, आपण दगड आणून हे कुलूप तोडायला पाहिजे. अवंतिका म्हणते, नाही वहिनी, हा गुन्हा आहे. जानकी म्हणते, गुन्हा असो की काही असो, मला हे कुलूप तोडल्याशिवाय चालणारच नाही. मी सजा भोगायला तयार आहे. पण मी जर नानांना सोडून इथून जर गेले ना तर मी कधीच स्वतःला माफ करू शकणार नाही. आणि जानकी दगड आणायला जाते. आणि इकडे घरी आई नानाच्या खुर्चीला बोलत असतात. खुर्चीवर शाल टाकते आणि म्हणते, आता बरं वाटतंय ना? हल्ली ना आपल्या घरामध्ये काय चाललंय ना काही कळतच नाहीये. आणि जानकी म्हणते की ऋषिकेश कंपनीच्या कामासाठी बाहेर गेलेत. पण ऐश्वर्या काहीतरी वेगळंच बोलते. मला म्हणते की ऋषिकेश तुमच्या खुनाचा आळ आहे तुमच्यावर आणि तो जेलमध्ये आहे आणि तुम्ही माझ्यासमोर बसलाय. मी तुमच्याशी गप्पा मारते, काही बोलतायत. आणि हे शरू लांबून ऐकत असते. आणि ती येते आणि म्हणते, आई जरा भानावर ये ना, नाना इथे नाही आहेत, नाना या जगामध्ये नाही आहेत. आणि आई म्हणते, तुला मार खायचा आहे का परत? तू जा इथून, मला तुझ्याशी काही बोलायचं नाही. आणि जानकीला पाठवून दे. तर शरू सांगते, आई जानकी घरामध्ये नाही आहे, ती नानांना शोधायला बाहेर गेली आहे. आणि आई म्हणते, बघा तुम्ही इथे बसलायत आणि ही तुम्हाला गावभर शोधतीये. ती म्हणते, जा तू इथून. आणि ती जायला निघते. पण आधी मनातल्या मनात विचार करते की मी आईला असं काय दाखवू ज्याच्याने तिचा भरोसा बसेल. आणि इकडे जानकी दगड घेऊन येते. आणि अवंतिका विचारते, बघा तुम्हाला विश्वास आहे ना? जानकी म्हणते, हो. आणि दगड मारायला जाते पण तिचा हात दुखत असतो. आणि अवंतिका दगड घेऊन कुलूप तोडण्याचा प्रयत्न करते. तोपर्यंत ही लोक नानांना खुर्चीसहित उचलून घेऊन जातात. आणि इकडे ह्यांचं कुलूप तुटतं. आणि नाना करत दोघी शोधत आतमध्ये जातात. आणि अवंतिका म्हणते, वहिनी इथे तर कोणीच नाहीये. आणि जानकी म्हणते, मला माझं गट फिलिंग सांगते नाना इथेच होते. बघ ना, हा फुटलेला ग्लास. म्हणजे तिची नजर त्या धाग्यावर जाते. आणि जानकी म्हणते, बघितलंस, मी नानाला बांधलेला धागा आहे हा. आणि अवंतिका म्हणते, एक मिनिट वहिनी, म्हणजे हा तोच धागा आहे जो तुम्ही नानाच्या हातावर बांधला होता? आणि जानकी म्हणते, हो. अवंतिका, मी तुला सांगितलं होतं ना मी नानाच्या हाताला लाल पिवळा धागा बांधला होता म्हणून. आणि वहिनी म्हणते, याचा अर्थ नाना जिवंत आहेत. आणि जानकी म्हणते, हो, हा धागा सापडलाय म्हणजे हळूहळू गुंताही सुटेल आणि नानाही सापडतील. ज्याने कुणी ऋषिकेशला खोट्या आरोपाखाली अडकवलंय ना तो गुन्हेगारही सापडेल. आणि इकडे आशीर्वाद बंगल्यामध्ये त्या दोघी येतात. आणि जानकी सौमित्राला सांगते, माझ्यावर विश्वास ठेवा, मला मान्य आहे. आम्ही जेव्हा गेलो तेव्हा तिथे कोणीच नव्हतं. मला खात्री आहे तिथे नाना होते. आणि सौमित्र म्हणतो, वहिनी तुझ्यावर अविश्वास नाही माझा, पण समोर काहीच पुरावा नाही. जानकी म्हणते, माझं मन मला सांगते
आणि माझं गट फिलिंग पण सांगते की ते तिथंच आहेत, नानांना तिथंच लपवण्यात आले. बरं, ज्या माणसाने नानाला तिथं लपवण्याची हिंमत करतो ना, तो माणूस त्यांना हलवूच शकतो. आणि ऋषिकेशला सांगते, आम्ही बाहेर होतो ना, तेव्हा पण काहीतरी पडण्याचा आवाज आम्हाला आला, तेव्हा तो ग्लास फुटला होता. सौमित्र म्हणतो, अगं वहिनी, तो तुझा भासही असू शकतो. जानकी म्हणते, असा कसा भास असू शकतो? दोघींना एकदाच कसा भास होईल? आता मी तुम्हाला कसं समजावून सांगू? आणि तिची नजर बोलत बोलत तिच्या हातावर जाते, ज्यामध्ये तिने धागा बांधून ठेवलेला असतो. आणि म्हणते, हा बघा धागा. मी तुम्हाला सांगत होते ना, मी नानांच्या हातामध्ये धागा बांधलाय आणि हा तोच धागा आहे. आणि वरून ऐश्वर्या येते, टाळ्या वाजवतच येत असते आणि म्हणते, क्या बात है जानकी, क्या बात है. मानलं पाहिजे हां तुला. आणि आज काय तुझ्या स्टोरीचं टायटल आहे मी सांगू? आणि ती गात म्हणते, नानाचा धागा हरवला, तो मला सापडला. आणि परत म्हणते, सॉरी हां, परत आणि रडक्या आवाजात म्हणते, नानाचा धागा हरवला, तो मला सापडला. हे बघ, तुझ्या या सगळ्या स्टोऱ्यांना इंटरेस्टिंग असतात, पण कुठून आणतेस ग एवढ्या स्टोऱ्या? तू जर रायटर झालीस ना, बिचाऱ्या लेखकांच्या पोटावर पाय शपथ. आणि सारंग आणि शेरू हसत असतात. आणि अवंतिका म्हणते, झाली ना तुझी नाटकं सुरू झाली ना? आम्ही कुणी बोलवलंय का आमच्यामध्ये? तू तुझं काम बघ ना, इथे येऊन नाक खुपसत का बसतेस? आणि ऐश्वर्या म्हणते, तू का चिव करत असतेस? मी तुझ्याशी बोलत नाही, तोंड बंद ठेव. शेरू आणि सारंग, ही जानकीना मोठ्या तोऱ्यात म्हणाली होती ना, मी पनवेलला जाते, नानाचा शोध घेऊन येणार आहे. आणि बघा काय घेऊन आली तर धागा. आणि जानकी म्हणते, हा फक्त धागा नाही आहे ऐश्वर्या. आणि ऐश्वर्या म्हणते, ह्यावर लिहिलंय का की हा नानाचा धागा आहे म्हणून? आणि नाना जिवंत आहेत हे सिद्ध करायला काय काय करत असणार आहेस तू? आणि ही धागा घेऊन आली. आता काय हा धागा कुठेही मिळतो, वडाच्या झाडाखाली, मंदिरात, कुठेही हा धागा सहज मिळतो. बरेच लोक असा धागा हातात बांधून फिरत असतात. ह्याला ठोस पुरावा आहे का? जसा मर्डर वेपर्सवर ऋषिकेश दादाचे ठसे होते, तसा ठोस पुरावा आहे का तुझ्याकडं काही? हा धागा दाखवून गुंता सुटणार आहे का? तू म्हणशील अवंतिका होती, तिला विचारा. ते चालणार नाही. कसं कोर्ट पण तुझं, विटनेस पण तुझा. आणि हे असं कसं चालेल जानकी? आणि आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत. महिपतच्या तावडीतून ऋषिकेश म्हणतो, महिपतच्या तावडीतून आपण मधुभाऊला सोडवलं, त्या दोघांमध्ये चांगलीच अनबन झाली असणार आहे. याचा अर्थ महिपत त्या जागेमध्ये आता नानाला लपवून ठेवणार नाही. आणि सयाजीरावाला नानाला दुसरीकडे हलवणं लागणारच आहे. आणि ते आता दुसरी जागा म्हणजे मुळशी. मी दुसरीकडे कुठं जाऊ शकत नाही, पण मुळशीमध्ये त्यांना नक्कीच शोधू शकतो. आणि इकडे शेरू आईला ते बॉडी दाखवायला घेऊन आलेली असते आणि विचारते, कोण आहे? आणि पोलीस म्हणतात, नानासाहेब रणदिवे. मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.